रांगणा दुर्ग विश्वातील एक अनोखा रत्न। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या गडांपैकी असणाऱ्या रांगणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। एक रांगणा खबरदार तर सगळे सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल ही शिवरायांची रांगण्याविषयीची मत। जय शिवराय जय शंभूराजे। कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीजमधील दुर्ग क्रमांक 8 रांगणा। रांगणा किल्ला कोकण व गोवा यांच्या सीमारेषेवर वसलेला आहे। सह्याद्रीच्या इतर गडांसारखं रांगण्यावर वरती चढून जायला लागत नाही। हा असा पहिलाच किल्ला ज्यासाठी खाली उतरून जायला लागते। विक्रमादित्य दुसरा राजा भोज यांनी कोल्हापुरात अनेक किल्ले बांधले, रांगणा त्यापैकीच एक। पुढे राजे आग्रा कायजीत असताना 14 एप्रिल 1666 ते 12 मे 1666 सरदार बहलोळ खान व खुद्द व्यंकोजीराजे यांनी रांगण्याला वेढा देऊन गड घेतला। तो महाराजांनी मोडून काढत पुन्हा गड स्वराज्यात दाखल करून घेतला आणि गडासाठी 6000 होऊन खर्च केले। पुढे स्वराज्याच्या 2 गाद्या तयार झाल्या, करवीर आणि सातारा। करवीर आणि सातारा यांच्यात झालेल्या तहानुसार रांगणा करवीर संस्थानांच्या ताब्यात गेला। पण 1707 मध्ये सातारकरांनी गडाला वेढा घातला। तेव्हा महाराणी ताराराणी गडावर वास्तव्यास होत्या। रामचंद्र पंतांनी त्यांना सिंधुदुर्गवर पाठवून पिराजी घोरपडे यांच्यासोबत किल्ला 3 महिने झुंजत ठेवला। तेव्हा सातारकरांनी माघार घेतली। 18व्या शतकापर्यंत रांगण्याचा करवीर संस्थानाकडे ताबा होता। पुढे इंग्रजांनी गडावर आक्रमण करून गड घेतला व गडाची नासधूस सुरू केली। तेव्हापासून रांगणा गडाचा विसर पडू लागला आहे। रांगण्याचं स्वतःचं जंगल आहे, धडकी भरवणारे जंगल, त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज, काळजाचा ठाव घेणारा इथला वारा, पायाची लाकडं करून टाकणारी इथल्या पायवाटा, त्यातून असा दिमाखात वाहे रांगणा। गडाला एकूण 3 प्रवेशद्वार जे आजही सुस्थितीत आहेत। गणपती मंदिर, बांदेश्वर मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, रांगणा देवीचे मंदिर, राजसदर, गडाचे किल्लेदार निंबाळकर यांचा वाडा, हत्ती तलाव यासारखे अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका।